नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या लेक्चरचा आपला टॉपिक आहे जॉमेट्री किंवा काय तर भूमिती. आता हा टॉपिक तुमच्या एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमची व्यावसायिक चाचणी असलेली पद असू द्या किंवा व्यावसायिक चाचणी नसलेली पद असू द्या, कुठलीही पद असू द्या, तुम्हाला जॉमेट्रीवरचे 3 प्रश्न हे बघायलाच भेटणार आहेत. कारण मी ह्या दोन्ही पोस्टसाठीचे मागच्या वेळचे एक्झाम पेपर जेव्हा मी अनालिसिस केले तेव्हा मला असं समजलं, जिथे 15 मार्कासाठी तुम्हाला लॉजिकल ॲबिलिटी विचारलं जाणार आहे, त्यामध्ये मी तुम्हाला आधीच ब्रेकडाऊन सांगितलं होतं की 10 प्रश्न हे मॅथवरचे येणार आहेत आणि 5 प्रश्न हे तुमचे रिझनिंगचे असणार आहेत. तर ह्या 10 प्रश्नामध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न हे जॉमेट्रीवरचे असणार आहेत. आणि ज्यांना 30 मार्कासाठी आहे, 30 मार्कासाठी कुठला तर जीके व लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे व्यावसायिक चाचणी नसलेली पद, तर तुम्हाला ह्या 30 मधले 12 प्रश्न हे मॅथवर असणार आहेत. ठीक आहे. आणि ह्या 12 मधले 3 ते 4 जे प्रश्न आहेत ते तुम्हाला जॉमेट्रीवर असणारच आहेत, फिक्स असणार आहेत. तर तुम्ही इथे व्यवस्थित बघाल तर जॉमेट्री किंवा भूमिती हा चॅप्टर तुमच्या एक्झामसाठी खूप हा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 12 मधले 3 ते 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. आता हा टॉपिक जो आहे तो खूप इझी आहे. मी सांगेल खूप इझी आहे जर तुम्ही व्यवस्थित अप्रोच ठेवला तर. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं असते, तर पहिलं म्हणजे फॉर्म्युला. ठीक आहे. फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. त्यानंतर गणित सोडवण्याचा अप्रोच. ठीक आहे. गणित सोडवायचा कसं आहे ते. आणि शेवटचं म्हणजे कॅल्क्युलेशन. तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं पाहिजे. आता कॅल्क्युलेशन चांगलं पाहिजे म्हणजे काय, तर तुमचं कॅल्क्युलेशन हे फास्ट पाहिजे. फास्ट म्हणजे तुमचं मल्टिप्लिकेशन त्याच्यामध्ये फास्ट पाहिजे. पुढे तुम्हाला 20 पर्यंत नंबरचे स्क्वेअर्स माहिती पाहिजे. ठीक आहे. 10 पर्यंत माझ्या मताने सगळ्यांचेच लक्षात असतील, पण 10च्या पुढचे 10 ते 20 मध्ये तुम्हाला स्क्वेअर्स हे माहिती पाहिजेत. त्यानंतर स्क्वेअर रूट कसं काढायचं आहे, एखाद्या संख्येचं स्क्वेअर रूट फास्टमध्ये कसं काढायचं आहे ते माहिती पाहिजे. त्यानंतर क्यूब रूट. क्यूब रूट 10 पर्यंत तरी तुम्हाला माहिती पाहिजे. इतके इम्पॉर्टंट नाही आहेत पण माहिती असू द्या. तर आता हेच कसं करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये जे मागील DMAR भरतीमध्ये क्वेश्चन विचारलेले होते जॉमेट्रीवरचे, तेच मी ह्या व्हिडिओमध्ये सगळे तुमचे कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. आता पहिला प्रश्न बघण्याआधी जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांनी माझा हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो बघायचा आहे. त्याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल. कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं की तुम्हाला एक्झामसाठी कसं प्रिपेअर करायचं आहे. क्लिअर आहे. तर चला चालू करूया आजचा लेक्चर. तर बघा, पहिल्या प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलंय ज्या शंकूच्या पायाचा घेर 44 सेंटीमीटर आहे आणि तिरकस उंची 25 सेंटीमीटर आहे, तर त्या शंकूचे घनफळ किती. आता मी हा प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये सुद्धा सांगतो, कारण खूप विद्यार्थ्यांना मराठी येत नसेल तर त्यांना इंग्लिशमध्ये सुद्धा सांगतो. तर शंकू म्हणजे काय, तर कोन. ठीक आहे. कोनाचा बेसचा जो सर्कम्फरन्स आहे, म्हणजे हा जो सर्कल आहे ह्याचा जो सर्कम्फरन्स आहे तो त्यांनी आपल्याला किती दिलेला आहे, तर 44 दिलेला आहे. आणि त्याची स्लांट हाईट जी आहे म्हणजे उतरती कडा जी आहे तिची किती दिलेली आहे, उंची त्यांनी 25 सेंटीमीटर दिलेली आहे. तर त्यांनी आपल्याला विचारलंय शंकूचे घनफळ किती. आता ह्याचा अप्रोच कसा असेल, तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती पाहिजे शंकूचे घनफळ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोन, ह्याचं सूत्र काय आहे. त्यामुळे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचीच आहे. तर काय असते सूत्र व्हॉल्यूम ऑफ कोनचं, तर 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे. आर म्हणजे काय, तर त्याचा रेडियस. ठीक आहे, त्याची त्रिज्या. आणि एच म्हणजे काय, तर ही एच म्हणजे हाईट. ठीक आहे, ह्याची हाईट. आता आपल्याला इथे काय काय माहिती आहे, आर माहिती आहे का, त्याची त्रिज्या माहिती आहे का, तर नाही माहिती आहे. एच माहिती आहे का, हाईट माहिती आहे का, तर नाही माहिती आहे. तर कशी काढणार, तर आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, तर सर्कम्फरन्स ऑफ ह्या सर्कल, ह्या बेसचा आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्कलचं सूत्र काय असते, किंवा वर्तुळाच्या परिमितीचे सूत्र काय असते, तर 2πr. आणि हा 2πr आपल्याला त्यांनी किती दिलेला आहे, तर 44 सेंटीमीटर. तर आता ह्याच्यावरून आपल्याला आर काढता येईल, तर हो काढता येईल. आर बरोबर काय, तर 44 हे 2π ह्याच्या खालती जाणार. ठीक आहे. हा 2 आणि पायची किंमत किती असते, तर 22/7. पण इथे पाय खालती आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, तर 7/22 घ्यावं लागणार. तर आता इथे भाग लावा. 22 1 22, 22 2 44. पुढे 2 2 गेले म्हणजे आर किती भेटला आपल्याला, तर 7 भेटला. ह्याचा रेडियस किती भेटला, तर 7 भेटला. ही स्लांट हाईट तुम्हाला माहिती आहे, तर 25 आहे. मग तुम्ही एच काढू शकता, तर हो काढू शकता. का, तर हा काटकोन त्रिकोण आहे. ठीक आहे. काटकोन त्रिकोणामध्ये काय वापरणार तुम्ही एच काढण्यासाठी, तर पायथागोरसचं प्रमेय. तर पायथागोरसचं प्रमेय काय असते, तर कर्णचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या बाजूचा वर्ग. एक बाजू काय आहे, तर एच आहे म्हणजे हाईट आहे, तिचा वर्ग प्लस दुसरी बाजू आपण किती काढली, रेडियस, तर 7 काढला. त्याचा वर्ग काय येणार, 7 7 49. आणि कर्ण किती दिलेला आहे त्याने आपल्याला, म्हणजे स्लांट हाईट किती आहे, तर 25 आहे. तर इथे तुम्ही 25 घ्या. ठीक आहे. डायरेक्ट 25चा वर्ग घ्यायचा तुम्हाला, म्हणजे 25चा वर्ग काय येणार, तर कसा काढतात 25चा वर्ग, तर ज्या संख्येच्या मागे 5 असतो, 5
तर ह्या 5चा वर्ग घ्यायचा, तो डायरेक्ट इथे लिहायचा आणि त्याच्या पुढची जी संख्या आहे जी की आहे इथे 2, ठीक आहे, ह्या 2च्या पुढचा अंक घ्यायचा कुठला 3 आणि ह्यांचा गुणाकार करायचा. 3 दुने 6 म्हणजे किती, तर 625 हा 25चा वर्ग झाला. म्हणजे आता तुम्हाला ज्याच्या मागे 5 लागला असेल त्याचा वर्ग काढता येईल. पुढे हा 49 ह्याच्यातनं वजा होणार आणि नंतर h चा स्क्वेअर वजा बाकी केल्यावर तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला भेटेल 576. आता हे 576 इथे h चा वर्ग आहे, इथे आल्यावर काय होणार, तर हे वर्गमूळ जाणार 576 बरोबर काय, तर h. आता 576 हे कसलं वर्गमूळ आहे, तर ते कसं काढायचं, तर बघा हे शेवटचे 2 डिजिट तुम्ही पकडा, ठीक आहे, त्याचं युनिट डिजिट बघा, एकक स्थानचा अंक बघा 6 आहे. आता 1 ते 10 मध्ये कोणत्या वर्गाच्या एकक स्थानी 6 असतो, तर बघा 4च्या असतो, 4 चौक 16 म्हणजे किती येतो, 6 येतो. आणि दुसरा काय, तर 6च असतो, ठीक आहे, 6 6 36, 36 आहे ना 6चा वर्ग, त्याच्या एकक स्थानी काय आहे, तर 6. म्हणजे काय, तर आपलं जे पण वर्गमूळ येणार आहे त्याच्या एकक स्थानचा अंक काय असणार आहे, 1 ते 4 असणार आहे किंवा 6 असणार आहे. पुढचा दशक स्थानचा अंक कसा फाइंड आउट करायचा, आता ह्याच्या 2 अंकानंतर पुढचा अंक कुठला आहे, तर 5 आहे. आता 5 कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे, तर कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे, तर 2च्या वर्गाच्या जवळ आहे. बघा 2चा वर्ग काय असतो, तर 4, म्हणजे 4च्या जवळ कोण आहे, तर 5 आहे. 3च्या वर्गाचा आहे का, तर नाही, तो मोठा झाला 5पेक्षा, म्हणून काय, तर 2च्या वर्गाच्या जवळ. म्हणजे आपण इथे संख्या कुठली असणार आहे, आपले दशक स्थानची संख्या तर 2 असणार आहे, पण एकक स्थानची संख्या आपल्याला ह्याच्यामधली दोघांमधली एक चूज करायची आहे. तर ती कशी चूज करायची, तर हा जो 2 आला, आपण इथे 2 घेतला, त्या 2च्या पुढचा अंक घ्यायचा आणि तो त्याला मल्टिप्लाय करायचा. काय येणार, तर 3 दुने 6, ठीक आहे, हा पुढचा अंक काय, तर 3 आणि 3 दुने 6. आता जी आपली मल्टिप्लिकेशन आली 6, त्यापेक्षा जर हा वर्गमूळातला अंक हा 5 जर लहान असेल तर आपल्याला इथं लहान संख्या उचलायची आहे, काय, तर 4 उचलायची आहे. पण जर हा इकडे मोठा संख्या असता, 6 पेक्षा मोठी संख्या असती, तर आपण इथं 6 उचलली असते. म्हणजे तुम्हाला भेटलेला आहे वर्ग कसला, हा 576 आहे, तर 24चा आहे. डायरेक्ट समजलं, म्हणजे h बरोबर तुमचं काय आलं, हाईट काय आली तुमची, तर 24 आलेली आहे. क्लिअर आहे. आता तुम्हाला r पण माहिती आहे आणि h पण माहिती आहे, तर टाका दोघांचे पण व्हॅल्यू इथे टाका. तर 1/3 गुणिले पाय काय असते, तर 22/7. r काय काढले आपण, तर 7, म्हणजे इथे 7चा वर्ग घ्यायचा आहे, पण आपण इथे काय करूया, 7 × 7 आणि शेवटचं काय, तर हाईट किती आहे, तर 24. तर इथे काय काय जाणार, तर 7 7 गेले, 3 1 3, 3 8 24. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे 22 गुणिले 7 गुणिले 8चं. कसं करणार, 8 7 56, ठीक आहे, 56 गुणिले 22. कसं करणार फास्टमध्ये आता हे 22 गुणिले 56, तर बघा काय करायचं, 22 गुणिले 50 अधिक 6 करा. तर इथे काय होणार, 22 गुणिले 50, हे इझी आहे मल्टिप्लिकेशन, तर बघा इझी आहे, 0 तशाचा तसा घ्या, फक्त 5 ने 22ला गुणा, 5 दुने 10 1, 5 दुने 10 ने 1 11, प्लस काय करायचं तुम्हाला, तर 6 ने परत 22ला गुणायचं आहे. तर ते सुद्धा सोपं आहे, 6 दुने 12, हात चाला 1, 6 दुने 12 आणि 1 13, 2 3 2 1, म्हणजे काय उत्तर आलं, तर 1232 आहे उत्तर. तर आहे, तर समजलं तुम्हाला कसं करायचं आहे, तुम्हाला फॉर्म्युला लक्षात असला पाहिजे आणि त्यानंतर तुमचं कॅल्क्युलेशन थोडं फास्ट पाहिजे. तर तुम्हाला कुठली कुठली सूत्र लक्षात ठेवायची आहेत, तर सगळ्यात आधी एरिया आणि पेरिमीटर मध्ये, एरिया आणि पेरिमीटर, एरिया म्हणजे काय, तर क्षेत्रफळ आणि परिमिती, ठीक आहे, क्षेत्रफळ आणि परिमितीमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तर पहिली फिगर आहे त्रिकोण. त्रिकोणामध्ये 3 महत्वाचे आहेत, समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. समभुज म्हणजे काय, तर तिन्ही बाजू समान. आयसोलेस म्हणजे काय, किंवा समद्विभुज म्हणजे काय, तर 2 तुमच्या बाजू बरोबर. आणि सेलन म्हणजे काय, तर विषमभुज म्हणजे तिन्ही बाजू ह्या वेगवेगळ्या. त्यानंतर राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, तर काटकोन, हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरची सूत्र सुद्धा लक्षात ठेवायची आहेत. पुढचं आहे क्वाड्रिलॅटरल्स म्हणजे काय, तर ज्यांना 4 भुजा आहेत, ते 4 बाजू आहेत ते. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे रेक्टँगल, स्क्वेअर, पॅरलेलोग्राम आणि रोम्बस म्हणजे काय, तर आयत, चौरस, समांतरभुज चौकोन आणि समभुज चौकोन. त्यानंतर आहे सर्कल. सर्कल मध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे, तर सर्कलचं क्षेत्रफळ किंवा वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, तर पाय आरचा वर्ग. त्यानंतर वर्तुळाचं पेरिमीटर किंवा इथे आपण वर्तुळाच्या बाबतीत त्याला काय म्हणतो, तर सर्कम्फरन्स. तर काय असते सर्कम्फरन्स, आपण मगाशीच बघितला 2πr. आणि वर्तुळामध्येच एक टॉपिक येतो, तो काय, तर हा त्याचा सेक्टर, ठीक आहे, हा सेक्टर. तर ह्या सेक्टर्स विषयी सुद्धा तुम्हाला फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. हे 3 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर व्हॉल्यूम आणि सरफेस मध्ये, व्हॉल्यूम आणि सरफेस एरिया मध्ये
म्हणजे काय तर घनफळ आणि पृष्ठफळ. ठीक आहे, कोणाचं घनफळ आणि पृष्ठफळ तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सगळ्यात पहिला आहे तो कोन, ज्याच्यावरचं एक्झाम्पल आपण आत्ताच बघितलेलं आहे. त्याचं तुम्हाला व्हॉल्यूम आणि त्याचा सरफेस एरिया म्हणजे काय तर घनफळ आणि पृष्ठफळ ह्याचं सूत्र माहित पाहिजे. त्याचप्रमाणे दंडगोल किंवा काय तर सिलेंडर ह्याचं सुद्धा तुम्हाला घनफळ आणि पृष्ठफळाचं सूत्र माहित पाहिजे. त्यानंतर आहे क्यूब आणि क्युबॉइड, तर ह्यांचं सुद्धा माहित पाहिजे. आणि नंतर आहे स्पियर. ठीक आहे, ह्याचं सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. स्पियर म्हणजे काय तर सॉलिड गोल. ठीक आहे, गोल किंवा गोळा. तर ह्याच्यामधल्या ह्या 3 फिगर तुम्हाला महत्वाचे आहेत. ह्याच्यावरचे प्रश्न मागे खूप विचारलेले आहेत मागच्या एक्झामला, तर ह्यांची सूत्र सुद्धा तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजेत. आता तुम्हाला जर हे इन डेप्थ म्हणजे माझ्याकडनं शिकायचं असेल जॉमेट्री, तर तुमचा ह्या व्हिडिओला रिस्पॉन्स बघून मी ठरवेल की हा इन डेप्थ मध्ये जॉमेट्रीचा व्हिडिओ मी करू का नको. तर मी कमीत कमी 500 लाईक्सचं टार्गेट ठेवतोय. जर तुमचे 500 लाईक्स आले तर मी हा व्हिडिओ 100% करणार. क्लिअर आहे. पुढे आता ह्या प्रश्नामध्ये त्याने काय दिलेलं आहे तर एका त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत. पण तिन्ही बाजू जर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या आहेत. ह्याचा अर्थ काय तर हा विषमभुज त्रिकोण आहे. काय आहे विषमभुज त्रिकोण. आणि त्याने पुढे काय सांगितलंय त्याचे जे क्षेत्रफळ आहे ते एका वर्तुळाकार बागेच्या क्षेत्रफळा एवढे आहे. जर ही वर्तुळाकार बाग असेल तर हिचं जे क्षेत्रफळ असेल तेच क्षेत्रफळ ह्याचं सुद्धा असेल. आणि पुढे त्याने एक्झाम्पल मध्ये सांगितलं ह्या वर्तुळाकार बागेला जर तुम्हाला कंपाऊंड टाकायचं असेल तर त्या कंपाऊंडचं 32 रुपये मीटर ह्या दराने काय खर्च येईल ह्या कंपाऊंड टाकण्यासाठी तर तो तुम्हाला काढायचा आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला आधी कंपाऊंड किती लागणार आहे ते काढायचं आहे. ह्याचा अर्थ काय तर सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे परिघ तुम्हाला काढायचं आहे. पण सगळ्यात आधी आपण काय करूया दोघांचं क्षेत्रफळ जे इक्वल आहे ते आपण मांडून घेऊया. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असते तर पाय आरचा वर्ग. विषमभुज त्रिकोणाचं काय असते सूत्र विषमभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं तर त्याला म्हणतात हिरोज फॉर्म्युला. कसला हिरोज फॉर्म्युला. एस गुणिले पुढच्या कंसामध्ये एस वजा ए गुणिले एस वजा बी गुणिले एस वजा सी. आता हे ए बी आणि सी काय आहे तर ह्या त्या बाजू आहेत ए बी आणि सी जे आपल्याला त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत ए बी आणि सी. पण इथे एस काय आहे एस एस म्हणतात सेमी पेरिमीटर म्हणजे काय तर ह्या त्रिकोणाची जी पण परिमिती आहे त्या परिमितीच्या अर्ध. ठीक आहे, परिमिती कशी काढायची तर तिघांची सुद्धा बेरीज करावी लागेल तिन्ही बाजूची आणि त्याची अर्ध घ्यावा लागेल. तर ह्या तिघांची जर तुम्ही बेरीज केलं तर तुम्हाला 396 भेटेल. छेद 2 करा म्हणजे तुम्हाला 198 ही त्याची सेमी पेरिमीटर किंवा काय तर परिमितीच्या अर्ध भेटेल. ठीक आहे, एस भेटेल. आता ह्या ए बी आणि सी आणि ह्या एस ची किंमत जी आहे ती इथे टाका. काय भेटणार तुम्हाला तर 198 एस वजा ए 198 वजा 72 किती असते तर 126 गुणिले काय एस वजा बी म्हणजे 198 वजा 154 काय असते तर 44 आणि नंतर शेवटचं काय तर एस वजा सी म्हणजे काय तर 198 वजा 170 म्हणजे काय भेटेल तुम्हाला तर 28. आता तुम्ही व्यवस्थित बघाल तर ह्या मोठ्या मोठ्या संख्या आहेत. ह्यांचं मल्टिप्लिकेशन जर करायला बसला तुम्ही तर तुमचा सगळा पेपर इथे संपेल. पण तुम्हाला ह्या संख्या जर वर्गमूळाच्या बाहेर काढायच्या असतील तर काय करायचं तर सगळ्यात आधी इथे बघा पाय म्हणजे काय असते तर 22/7 असतो गुणिले आरचा वर्ग. आता 22 आपल्या इथे माहिती आहे म्हणजे आपल्या इथे काहीतरी अशी संख्या काढावी लागेल ज्याने ह्याला हे कटून जाईल. तर इथे सगळ्यात सोपी संख्या कुठली बाहेर निघेल तर बघा 44 आहे. ह्याचा अर्थ 11 गुणिले 4 काय असते तर 44 असते. पुढे ह्याची सुद्धा फोड करायची आहे ह्याची सुद्धा करायची आहे आणि ह्याची सुद्धा करायची आहे. ह्याची आपण ऑलरेडी केलेली आहे. ह्याला 11 ने भाग जातो का तर जातो. 11 एके 11 आणि 11 8 28 म्हणजे 18 गुणिले 11 हे काय झाली तर ह्याची फोड झाली. त्यानंतर ह्या 28 ची फोड काय येणार तर 4 7 28 म्हणजे ही सुद्धा तुमची फोड झाली. राहिलं काय तर 126. 126 ची फोड कशी करणार तर 126 ला 9 ने किंवा 3 ने भाग जातो का हे कसं काढणार तर तुम्हाला ह्याची डिव्हिजिबिलिटी रूल माहित पाहिजे. तर 3 आणि 9 ची डिव्हिजिबिलिटी काय असते तर 6 अधिक 2 अधिक 1 म्हणजे ह्या संख्यांच्या बेरजेला जर 9 किंवा 3 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. आता इथे 9 येणार 6 अधिक 2 अधिक 1 किती तर 9 म्हणजे 9 ला 9 ने भाग जातो. याचा अर्थ पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. तर तुम्ही 9 ने भाग दिला तर काय भेटणार 9 एके 9 9 चोक 36 म्हणजे 14 गुणिले 9. ठीक आहे, 126 ची फोड ही झाली. तर इथे लिहा 14 गुणिले 9. आता हे सगळं कशामध्ये आहे तर वर्गमुळामध्ये. आता तुम्हाला वर्गमुळाच्या बाहेर ह्यांना काढायचं आहे. कसं काढणार दोन संख्या कुठे कुठल्या रिपीट झाल्यात त्या बघा. 11 11 रिपीट झाल्या 11 बाहेर निघाला. 4 4 रिपीट होणार झालाय तर 4 पण बाहेर निघाला. त्यानंतर इथे काय असतो 14 7 दुने काय असतो तर 14 असतो म्हणजे 7 पण रिपीट होतोय. 7 सुद्धा तुम्ही बाहेर काढू शकता. त्यानंतर राहिलं काय तर 2
9 आणि 18 ह्या 3 संख्या राहिल्या. 18 काय असते 9 गुणिले 2 म्हणजे 2 पण निघेल बाहेर आणि 9 सुद्धा निघेल. गुणिले 9 आणि गुणिले 2 म्हणजे सगळे संख्या तुमच्या बाहेर निघालेल्या आहेत विदाऊट तुम्हाला एवढं मोठं मल्टिप्लिकेशन करता. पुढे ह्या साईडला काय आहे तर 22/7 गुणिले आरचा वर्ग. आता ह्या 11ने ह्या 22ला गुणा 11 दुने 22 2 2 गेले इथले पण 2 गेले आणि हा 7 जो अंक आहे तो इथे जाऊन मल्टिप्लाय होणार म्हणजे काय राहणार तर आरचा वर्ग बरोबर 4 गुणिले 7 गुणिले 7 गुणिले 9. आता ही सगळी संख्या पुन्हा कशामध्ये जाणार तर वर्गमुळात जाणार कारण हा काय तर इथला ह्याचा वर्ग निघणार म्हणजे काय तर 4 बाहेर येणार तर येणार 2चा वर्ग असतो. 9 बाहेर येणार तर येणार 3चा वर्ग असतो आणि 7 सुद्धा बाहेर येणार कारण का तर डबल रिपीट झालाय म्हणजे 7 सुद्धा बाहेर आला. 7 त्रिक 21 21 दुने 42 म्हणजे आर बरोबर काय आलं तुमचं तर 42 आला. आता आर तुम्हाला भेटला ह्याचा अर्थ तुम्ही ह्याचं सर्कम्फरन्स काढू शकता. काय असतं सर्कम्फरन्सचं सूत्र 2 पाय आर. ठीक आहे वर्तुळाचं परिघाचं सूत्र 2 पाय आर. तर टाका आरची किंमत इथे 42 टाकली. पायची काय किंमत असते पायची 22/7 आणि ह्याची काय तर 2. पुढे काय झालं तर 7 सक्कम 42 आणि त्यापुढे काय करायचं आहे तर मल्टिप्लिकेशन नाही करायचं आहे. तुमची ही संख्या अशीच्या अशी ठेवा जी की आहे तुमची लांबी ह्या कंपाऊंडची लांबी. ठीक आहे तर ह्या लांबीला प्रति मीटर मागे तुम्हाला 32 ने गुणायचं आहे म्हणजे तुम्हाला टोटल खर्च तुम्हाला समजेल. तर 32 इथे करा पण इथे सुद्धा तुम्हाला हे पूर्ण मल्टिप्लिकेशन करण्याची काहीच गरज नाही कारण तुम्ही ऑप्शनमध्ये बघाल तर जो एकक स्थानचा अंक आहे तो वेगवेगळा आहे म्हणजे तुम्हाला फक्त काय तर एकक स्थानच्या अंकांचीच मल्टिप्लिकेशन करायची आहे. बेस आहे दुने 12 म्हणजे आला काय तर 2 2 गुणिले 2 म्हणजे काय तर 4 आणि 4 गुणिले 2 किती तर 8 म्हणजे एकक स्थानी 8 असला पाहिजे. ह्याचा अर्थ उत्तर काय तुमचं तर हे बी हे उत्तर आहे. क्लिअर आहे सगळ्यांना. चला पुढचा प्रॉब्लेम बघूया. आता त्यांनी इथे सांगितलं समचतुर्थभुजाकार शेताची परिमिती 116 आहे म्हणजे समभुज आकाराच्या शेताची म्हणजे काय तर ह्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रोम्बस. ठीक आहे ज्याच्या चारी साईड ह्या काय असतात तर समान असतात आणि त्याचे जे कर्ण असतात ते एकमेकाला 90 डिग्रीमध्ये छेदतात. तर ह्याची टोटल परिमिती त्यांनी 116 दिलाय म्हणजे ह्याची बाजू आपल्याला काढता येईल. काय येणार बाजू तर 116/4 4 बाजू आहेत त्याला बरोबर आहे. तर याची बाजू किती येणार ह्याने भाग दिल्यानंतर तर 29 मीटर येणार. पुढे त्यांनी काय सांगितलं त्याचा एक कर्ण 42 आहे. ठीक आहे हा जो कर्ण आहे डायगोनल 1 किती आहे 42 आहे. आपला हा डायगोनल जो 2 आहे तो आपल्याला काढायचा आहे कारण तो त्यांनी दिलेला नाहीये. पुढे त्यांनी काय सांगितलं त्याचे क्षेत्रफळ एका वर्तुळाकार बागेच्या क्षेत्रफळाच्या 15/11 पट आहे. त्या बागेची परिमिती किती. आता ह्याचं जे क्षेत्रफळ आहे टोटल ते एका वर्तुळाच्या क्षेत्रफळ म्हणजे ही जी बाग आहे वर्तुळाकार ह्याच्या क्षेत्रफळ एवढं आहे. क्षेत्रफळ एवढं नाही तर ह्याच्या 15/11 पट म्हणजे गुणिले ह्याचे क्षेत्रफळ गुणिले 15/11 करायचं तुम्हाला. सोपं आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असते पाय आरचा वर्ग गुणिले काय तर 15/11 बरोबर काय तर ह्या समभुज चौकोनाची क्षेत्रफळ त्याचं काय क्षेत्रफळाचं सूत्र असते तर 1/2 d1 गुणिले d2. d1 काय आहे तर डायगोनल म्हणजे कर्ण आणि हा आहे d2 म्हणजे काय तर हा कर्ण. आता ह्यामधलं तुम्हाला काय काय माहिती आहे तर d1 माहिती आहे d2 माहित नाहीये आणि r माहित नाहीये. तर d1 आपण माहिती आहे म्हणजे आपण इथे d1 ची व्हॅल्यू टाकू शकतो. फक्त d2 ची व्हॅल्यू कशी काढायची आहे तर तुम्ही इथे व्यवस्थित बघाल तर हे काय झालेले आहेत तर हे आहे काटकोन त्रिकोण म्हणजे इथे आपण पायथागोरस वापरून ते काढायचं आहे. आता कसं काढणार तर बघा ही लांबी तुम्हाला माहिती आहे तर हो माहिती आहे. डायगोनल 1 किती आहे 42 आणि 42च्या अर्धा किती येते तर 21 येते म्हणजे ही लांबी किती झाली तर 21 झाली. पुढे तुम्हाला ही बाजू माहिती आहे तर हो बाजू माहिती आपण ऑलरेडी काढलेली 29 तर ही 29 झाली आणि त्याच्यावरनं तुम्हाला काय काढायचं पायथागोरस लावून ही बाजू काढायची आहे आणि मग शेवटी काय काढायचं तर ह्याच बाजूची दुप्पट घ्यायची म्हणजे हा टोटल डायगोनल तुम्हाला समजून जाईल. तर लावा इथे पायथागोरस. आता मी तुम्हाला पायथागोरस परत सांगणार नाहीये. 29चा तुम्हाला वर्ग घ्यायचा आहे वजा काय करणार तर ह्या 21चा वर्ग बरोबर काय तर ही बाजू काय घ्यायची आपण समजा ही बाजू x घेऊया तर x चा वर्ग. आता 21चा वर्ग कसा काढायचा तर ज्याच्या मागे 1 लागलेला असतो त्याचा पहिल्यांदा तर एकच घ्यायचं एकक स्थान त्यानंतर त्याचा पुढचा जो अंक असतो 2 त्याला 2ने गुणा काय येणार 2 दुने 4 तो 4 इथे लिहा आणि त्याच अंकाचा पुन्हा वर्ग घ्या काय येणार तर 2 दुने 4 वर्ग पण काय असतो 4 असतो म्हणजे 21चा वर्ग तुम्हाला समजला. आता 29चा वर्ग कसा काढायचा आहे तर बघा व्यवस्थित बघा मी 29चा वर्ग कसा काढतो तर 29च्या जवळची संख्या कुठली आहे 30 आहे जिच्या मागे 0 लागलेला असेल ती. त्यानंतर एक घर आपण इथे पुढे गेलोय बरोबर आहे
तर अजून एक घर आपल्या मागे जायचं, म्हणजे एक घर मागे गेल्यावर काय तर 28 ही संख्या असते. आता 28 आणि 30चा गुणाकार घ्यायचा आहे. करणं सोपं आहे, तर हो सोपं आहे. कारण का आता हा शून्य जसाच्या तसा येईल, फक्त 3 आणि 28ला गुणायचा आहे. जर 28चा पाडा माहिती असेल तर वेल अँड गुड, पण जर माहीत नसेल तर 3 गुणिले 8, 8 त्रिक 24, 2 3 दुने 6, 7 8 किती आलं 840. पण हे 840 हा वर्ग आहे का, आता नाही. तर हा जो एक आपण कमी जास्त केलेला आहे मागे पुढे, त्याचा तुम्हाला वर्ग ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. ह्याचा वर्ग काय येईल एकाचा, तर एकच येईल. म्हणजे काय तर 841 ही तुमची 29चा वर्ग झालेला आहे. ठीक आहे, तर 841 टाका. 841 वजा 441 किती येणार, तर 200 येणार. आणि 200 कसला वर्ग होणार, तर 20चा वर्ग होणार. ठीक आहे, एक्स बरोबर काय तर 20, सॉरी 20 नाही, तर मी इथे थोडंसं चुकी केलेली आहे. इथे 400 येणार. 841 वजा 441 तर 400 येणार. आणि 400 कसाचा वर्ग असतो, तर 20चा असतो. क्लिअर आहे. आता तुम्हाला हा एक्स भेटलेला आहे, किती आहे तर 20 आहे. म्हणजे ही अर्धी बाजू भेटलेली आहे. तर पूर्ण डायगोनल कशी काढणार, पूर्ण कर्ण कसं काढणार, तर त्याची दुप्पट घ्यायची. 20 दुने 40, म्हणजे एक जो तुमचा डायगोनल आहे तो 40 आहे. आणि दुसरा कर्ण आपल्याला त्याने ऑलरेडी दिलेला आहे, तो किती होता तर 42 होता. गुणिले 1/2 बरोबर काय तर 15/11 गुणिले आरचा वर्ग गुणिले पाय काय असतो तर 22/7. तर त्या भाग बे के बे, बे दुने 4 म्हणजे इथे 20 आले. आणि 42 दुने 84 म्हणजे किती तर 840 इथे आले ह्या साईडला. आणि इथे काय लागणार तर 11 1 11, 11 दुने 22 आणि 15 दुने 30 म्हणजे काय तर 30/7 गुणिले आरचा वर्ग. आणि इथे 0 0 जाणार आणि 3चा भाग लागणार. 3 1 3, 3 दुने 6, 3 8 24 म्हणजे काय तर आरचा वर्ग बरोबर 28 गुणिले 7. आणि 28 गुणिले 7 काय येणार तर 196. आणि 196 कसला वर्ग असतो तर 196 असतो 14चा वर्ग. ठीक आहे, आरची किंमत भेटलेली आहे आता. तर आता तुम्ही ह्या वर्तुळाकार बागेची परिमिती काढू शकता. परिमितीचं सूत्र काय असते आपण मागे बघितलं तर 2πr, 2 गुणिले 22/7 गुणिले आर 14, 7 दुने 14, 22 दुने 44 आणि 44 दुने 88. म्हणजे उत्तर काय येणार तुमचं तर 88. समजलं सगळ्यांना. आता इथे ह्या प्रॉब्लेम मध्ये बघा त्यांनी काय सांगितलं, एका आयताची परिमिती 82 सेंटीमीटर आहे आणि त्याचे क्षेत्रफळ 400 सेंटीमीटर आहे. त्या आयताच्या कर्णावर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती आहे. म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे तुम्हाला हा कर्ण काढायचा आहे आणि ह्या कर्णाची जेवढी लांबी आहे तेवढी बाजू असलेला तुम्हाला स्क्वेअर काढायचा आहे, म्हणजे चौरस काढायचे आहे. ठीक आहे, ही जी बाजू असणार ए ही एवढी असणार आहे. ठीक आहे, ह्या कर्णा एवढी. ह्याचा अर्थ तुम्हाला पहिल्यांदा काय काढायला लागणार तर हा ए काढायला लागणार. आणि तो कसा काढायचा तर हा ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे. तर आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र काय असते, ज्याने आपलं क्षेत्रफळ दिलेलं आहे, आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र असते लांबी गुणिले रुंदी. आणि ते किती दिलेलं आहे तर 400 दिलेलं आहे. आणि परिमितीचं सूत्र काय असते तर 2 लांबी अधिक रुंदी. आणि ते किती दिलेलं आहे त्याने आपल्याला तर 82 ही परिमिती दिलेली आहे. तर 2ने ह्याला भाग दिल्यावर काय होणार तर बेचोक 8 आणि बे के बे म्हणजे काय तर 41. लांबी अधिक बी काय येणार तर 41 येणार. आता तुम्ही इथे बी ची व्हॅल्यू काढून म्हणजे बी चे 400 एल ही टाकू शकता इथे किंमत आणि ते काढू शकता. पण ह्याच्यापेक्षा सोपं मी तुम्हाला सांगतो, ह्या 400 ची तुम्हाला फोड घ्यायची आहे. अशी फोड घ्यायची आहे की दोन ज्या संख्या येतील त्यांची बेरीज ही 41 झाली पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय तर 400 कसला वर्ग असतो तर 20चा असतो. 20 गुणिले 20. पण 20 अधिक 20 जर केलं तर किती येणार तर 40 येणार. ह्याचा अर्थ 20 आणि 20 घेऊ शकत नाही. पुढे तुम्ही काय करा तर ह्याची फोड घ्या 5 चोक 20. इथे काय येणार 5 चोक 20. आणि ह्या 5 आणि 5चा गुणाकार घ्या 5 5 25. आणि ह्याचा 4 आणि 4चा घ्या 4 गुणिले 16, 4 चोक 16. म्हणजे 25 गुणिले 16 बरोबर 400 असते. पण 25 अधिक 16 बरोबर 41 असते का तर हो, 25 अधिक 16 41 असते. म्हणजे लांबी तुमची काय झाली तर लांबी झाली 25 आणि रुंदी काय झाली तर 16. आता हा झाला काटकोन त्रिकोण. आता काटकोन त्रिकोणामध्ये पुन्हा पायथागोरस वापरून तुम्हाला ए बाजू काढता येईल तर हो काढता येईल. त्यासाठी काय करायचं आहे तर ए चा वर्ग बरोबर 25चा वर्ग अधिक 16चा वर्ग. आता 25चा वर्ग मी अगोदर सांगितलंय 5 5 25 एकक स्थानच्या 5चा वर्ग घ्यायचा. आणि त्याची जी पुढची संख्या आहे 2, त्याची पुढची संख्या काय येणार 3. 3 गुणिले 2 करायचं तुम्हाला. 3 दुने 6, 625 त्याचा वर्ग आला प्लस 16चा वर्ग कसा काढणार तर मी तुम्हाला आधीच सांगितलंय की 20 पर्यंत तुम्हाला वर्ग जे आहेत ते तुम्हाला आठवण करून जायचे आहेत. 16चा वर्ग असतो 196. जर तुम्हाला जमलं नाही तर मी ऑलरेडी मागे टेक्निक सांगितलंय त्याच्यानुसार तुम्ही काढा. तर ह्याची तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला भेटेल 881. आता 881 ही त्याची एक बाजू झालेली आहे. सॉरी नाही का तर इथे एचा वर्ग आहे. तर ह्याचा वर्ग जर तुम्ही घेतला वर्गमुळात घेतला 881 तर ह्याचं वर्गमूळ काय येते तर ह्याच्या एकक स्थानचे अंक काय आहेत तर 81 आहेत. म्हणजे एकक स्थानी काय आहे तर 1 आहे. एक कोणाच्या एकक स्थानी असतो 2 ते 10च्या अंकामध्ये तर तो असतो
एकाचा असतो आणि 9चा असतो. 9 9 81 म्हणजे काय तर 9चा असतो. म्हणजे आपली जी दुसरी संख्या येणार आहे, एकक स्थानचा अंक येणार आहे, तो एकतर 1 येईल किंवा 9 येईल. तो कसा चूज करायचा, तर त्याच्या पुढच्या संख्या जी आहे, जी की आहे 8, कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे ही 8, तर ही 2च्या वर्गाच्या जवळ आहे. 2 दुने 4, 3 त्रिक 9 असते. 9च्या जवळ तर आहे पण 9पेक्षा लहान आहे. 9पेक्षा जर मोठी असती तर चालली असती आपल्या 3 घेऊन, पण आपल्या इथे 2च घ्यायचं आहे. ह्याचा अर्थ जी ही संख्या असेल दशक स्थानची ती 2 असेल, पण आपण ह्याच्यामधली कुठली चूज करायची आहे ती ह्याच्यावरच काढायचं आहे. तर ह्याची पुढची संख्या आहे 3, 3 दुने 6, म्हणजे ह्यांचा जो गुणाकार आहे 6, तो ह्या वर्गमूळातल्या संख्येपेक्षा लहान आहे का मोठा आहे, तर लहान आहे. 6 ही 8पेक्षा सॉरी लहान आहे, म्हणजे 8 हा मोठा आहे. म्हणून इथली मोठी संख्या आपल्याला तुम्हाला घ्यायची आहे. ठीक आहे, एकक स्थानी येणार तर 9 येणार. ह्याचा अर्थ काय, तर ए बरोबर 9 झाले, सॉरी 29 झाले. पण तुम्हाला त्यांनी काय सांगितलंय, चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे. चौरसाचे क्षेत्रफळ काय असते, तर बाजूचा वर्ग. ठीक आहे, बाजू जरी तुम्हाला 29 भेटलेली असली आणि त्याच 29चा तुम्ही पुन्हा वर्ग केला तर तुम्हाला पुन्हा 881 भेटणार आहे. पण हे तुम्हाला मी समजण्यासाठी सांगितलं की वर्ग कसा काढायचा आणि वर्गमूळ वगैरे ते कसं काढायचं. पण तुम्हाला इथे ऑलरेडी ए वर्ग भेटलेलाच होता 881, तर हे तुम्ही डायरेक्ट उत्तर मार्क करू शकत होता. पण तुम्हाला समजण्यासाठी मी ते पुढे क्लिअर केलं. क्लिअर आहे सगळ्यांना. आता पुढे जाण्याआधी जर तुम्हाला माझ्या 1 वर्षाच्या करंट अफेअर्सच्या नोट्स हव्या असतील, ज्या की इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये असतील, तर त्या तुम्हाला 151 रुपीजमध्ये भेटतील. त्यासोबतच तुमच्या सिलेबसचा जो नॉन टेक्स्ट सेक्शन आहे, म्हणजे मराठी, इंग्लिश आणि रिझनिंग, त्यासाठी तुम्हाला मी मागील TCSने कंडक्ट केलेल्या वेगवेगळ्या एक्झामचे क्वेश्चन पेपर हे ह्यासोबतच फ्री देणार आहे. प्लस टेक्निकल सेक्शनसाठी माझ्याकडे काही पोस्टचे क्वेश्चन पेपर्स अवेलेबल आहेत. कुठले, तर मागील DMER भरतीचे. तर हे सगळे क्वेश्चन पेपर सुद्धा मी तुम्हाला ह्यासोबतच फ्री देणार आहे. आता तुमची जर पोस्ट ह्यामध्ये नसेल तरी सुद्धा मी तुम्हाला हे सर्व क्वेश्चन पेपर देईल, कारण त्याचा जो नॉन टेक्स्ट सेक्शन आहे तो तुम्हाला समजेल की कसा करायचा आहे किंवा काय काय क्वेश्चन हे विचारले गेले आहेत. त्यानंतर तुमच्या सिलेबसला RTI ऍक्ट आहे. तर माझ्या RTI ऍक्टची नोट्सची किंमत आहे दोन्ही ह्याची 200 रुपये. पण मी तुम्हाला 200 रुपीजमध्ये ही 1 इयर करंट अफेअरची नोट सुद्धा देणार आहे, प्लस RTIची नोट सुद्धा देणार आहे. तर तुम्ही जर 200 रुपयामध्ये RTI सुद्धा हवा असेल तर तुम्ही 200 रुपये पे करा. अदरवाईज तुम्हाला 1 इयर करंट अफेअर्स फक्त हवं असेल तर 151 रुपीज पे करा. क्लिअर आहे. म्हणजे तुम्हाला मी ही RTIची जी 200 रुपयाची नोट्स आहे ती फक्त 50 रुपयामध्ये देणार आहे. त्यासोबतच त्याचे MCQ सुद्धा येणार आहेत RTIचे. पुढे तुमच्यापैकी जे विद्यार्थी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अभ्यास करत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी माझ्याकडे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम ह्याच्या सुद्धा नोट्स आहेत, त्याचे MCQ बँक आहे. तर हे दोन तुम्हाला 300 रुपयामध्ये अवेलेबल आहे. तर ह्या नोट्स तुम्हाला ऑर्डर कशा करायच्या आहेत, तर तुम्हाला हा QR कोड स्कॅन करून पेमेंट करायचा आहे आणि त्या पेमेंटचा ट्रान्झॅक्शन ID जो आहे तो मला ह्या नंबरवर सेंड करायचा आहे किंवा त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला मला ह्या नंबरवर सेंड करायचा आहे. प्लस जी तुम्हाला नोट्स हवी आहे तिच्या समोरचा कोड सुद्धा मला सेंड करा. क्लिअर आहे. मग मी तुम्हाला PDF च्या रूपामध्ये ती नोट्स ही प्रोव्हाइड करेल. तर आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलंय. एका घन धात्विक दंडगोलाची त्रिज्या 15 सेंटीमीटर दिली आहे आणि त्याचं तुम्हाला पृष्ठफळ सुद्धा दिलेलं आहे. पुढे त्याला वितळवून काय केलंय त्यांनी, तर 10 सेंटीमीटर त्रिज्येचा तो घनदंडगोल दुसरा एक बनवलेला आहे. म्हणजे काय झालं, तर त्याचं क्षेत्रफळ बरोबर आहे, फक्त त्यांनी काय केली, त्याची जी त्रिज्या होती, त्रिज्या ही किती होती, पहिल्यांदा 15 होती. आता त्यांनी किती केली ती नवीन याची त्रिज्या, तर ही फक्त 10 सेंटीमीटर केली आहे. म्हणजे काय झालं, तर त्याचं क्षेत्रफळ जर तेवढंच राहत असेल तर त्याची हाईट काय होणार आहे, हाईट, तर त्याची हाईट ही वाढणार आहे. क्लिअर आहे. आणि तेच हाईट आपल्याला सांगायचे की हाईट किती वाढली आहे किंवा हाईट किती वाढली नाही तर हाईट टोटल किती आहे. तर बघा गिवन काय आहे आपल्याला, तर त्यांनी पृष्ठफळ दिलेलं आहे किती, 770 पाय. आता पृष्ठफळाचं सूत्र काय असते, तर पृष्ठफळ काय काय असते, तर हा एक कर्व सरफेस असतो, म्हणजे हा वक्राकार सरफेस असतो, आणि दुसरं काय, तर ही वरची वर्तुळाकार एक हे असते आणि खालनं एक वर्तुळाकार त्या दंडगोलाला शेप असतो. ठीक आहे, त्याचं तुम्हाला पृष्ठफळ सुद्धा मोजावं लागेल. आता ह्याचं पृष्ठफळ काय असते वर्तुळाचं, तर पाय r चा वर्ग, पण तिकडे 2 आहेत, हा एक आहे आणि वरचा एक आहे, म्हणजे काय, तर 2 पाय r चा वर्ग अधिक काय येणार, तर हा कर्व सरफेस म्हणजे हा वक्राकार सरफेस, त्याचं काय येणार, तर 2 पाय r. 2 पाय r काय असते, तर वर्तुळाचा परिघ. पण आपण तिकडे काय घ्यायचं, h. का, तर हा वर्तुळाचा परिघ आहे बघा, वरती पण जात आहे इथपर्यंत, म्हणजे हा कितपर्यंत जात आहे, तर हाईट h पर्यंत जात आहे, म्हणून काय 2 पाय RH हे असं सूत्र बनवलं आहे वर्तुळाच्या एकूण पृष्ठफळाचं, आणि तेच आपल्याला किती गिवन आहे, तर 770 पाय. आता ह्याच्यामधनं कॉमन काय येईल बघा, 2 पाय आणि r कॉमन येईल, आणि कंसामध्ये काय येईल, r प्लस h, आणि इथे काय आहे 770 पाय. आता पाय पाय जाईल.
आता आपल्याला आर किती गिवन आहे, मेन आर. तर आपल्याला मेन आर किती दिला आहे, तर 15 दिला आहे ह्या मेन दंडगोलाचा. तर त्या आरची किंमत इथे टाका, म्हणजे काय होणार, तर 2 गुणिले 15 आणि 15 अधिक एच बरोबर काय, तर 770. आता इथे काय होणार, 15 दुने 30. ठीक आहे, 770 आणि इथे काय, तर 15 अधिक एच. हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे इथे काय राहिलं, 77 बरोबर 15 त्रिक 45 अधिक 3H. आणि 77 वजा 45 किती, तर 3H बरोबर 32. म्हणजे H बरोबर काय, तर 32/3. आता ही आपल्याला कसली हाईट भेटली, तर जो आपला मेन दंडगोल आहे त्याची हाईट भेटली. बरोबर आहे. पुढे आपल्याला काय माहिती आहे, तर ह्या दोघांचं क्षेत्रफळ जे आहे ते समान आहे. तर क्षेत्रफळाचं सूत्र काय असते, तर दंडगोलाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असते पाय आर चा वर्ग इंटू एच. तर आपण इथे काय करूया, ह्याला R1 घेऊया. हा R1 असेल ह्याचा रेडियस, आणि ह्याचा हाईट जी असेल ह्याची ती H1 असेल. म्हणजे ही आपली H1 भेटलेली आहे आपल्याला. तर आपण सूत्रामध्ये पण थोडं चेंज करूया, R1 आणि इथे H1. त्याचप्रमाणे पाय इंटू R2 चा वर्ग इंटू H2 चा वर्ग. कारण का, तर ह्या दोघांचं क्षेत्रफळ हे समान आहे. आता इथनं काय जाईल, तर पाय पाय जाईल. R1 चा वर्ग म्हणजे किती, तर 15 आहे, 15 चा वर्ग गुणिले H1. H1 किती आहे, तर 32/3 बरोबर काय, तर R2 चा वर्ग. R2 किती दिलेला आहे त्यांनी आपल्याला, 10 सेंटीमीटर. म्हणजे 10 चा वर्ग इंटू H2. आता ह्याच्यावरनं तुम्हाला ह्याची जी हाईट आहे H2 ही तुम्हाला सापडून जाईल. क्लिअर आहे. तर बघा आपण पुन्हा सोडवूया. H2 बरोबर 15 गुणिले 15 गुणिले 32 छेद 10 गुणिले 10 गुणिले 3. द्या भाग, 3 एके 3, 3 पाची 15, 5 एके 5, 5 दुने 10, बे एके बे, बे 16, 32. त्यानंतर 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि बे के बे, बे 8 16. म्हणजे 8 गुणिले किती, तर 3, 8 त्रिक 24. म्हणजे H2 बरोबर काय येणार, तर 24 सेंटीमीटर ही तुमची H2 ची हाईट येणार. ठीक आहे, दंडगोलाची. क्लिअर आहे सगळ्यांना. तर अशा एक्झाम्पलमध्ये फक्त तुम्हाला त्यांचा अप्रोच कळायला पाहिजे आणि तुमचे जे फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, जसं की त्याचे क्षेत्रफळ आणि त्याचं पृष्ठफळ. क्लिअर आहे. बाकी हे कॅल्क्युलेशन मी तुम्हाला समजण्यासाठी केलेलं आहे, तर ते तुम्ही शॉर्टमध्ये सुद्धा करू शकता. आता इथे काय सांगितलं आहे, एखाद्या त्रिकोणाच्या बाजू 6:8 च्या गुणोत्तरामध्ये असून त्याची परिमिती 12 सेंटीमीटर असेल, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती असेल. तर आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, तर अझ्युम करायचं आहे, हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. तर ही ए साईड आहे, ही बी साईड आहे आणि ही सी साईड आहे. आणि ते गुणोत्तरात आहेत म्हणून काय घ्यायचं, तर 6x इंटू 8x इंटू 10x. म्हणजे ही तुमची बाजू काय झाली, 6x, ही झाली 8x आणि ही झाली 10x. आता त्याची परिमिती तुम्हाला दिलेली आहे, म्हणजे तिन्ही बाजूची तुम्हाला बेरीज करायची आहे. 6x अधिक 8x अधिक 10x किती, तर 24x बरोबर काय, तर 12. म्हणजे x बरोबर काय येणार, तर 1/2. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढणार. हा त्रिकोण कुठला त्रिकोण आहे, तर विषमभुज त्रिकोण आहे, कारण त्याची कुठलीही बाजू समान नाही. आणि त्याचं सूत्र काय असते विषमभुज त्रिकोणाचं, तर हिरोज फॉर्म्युला. पुन्हा एकदा आठवा, मी सांगितलं होता हिरोज फॉर्म्युला काय असतो, तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एस कौसामध्ये एस वजा ए कौसामध्ये एस वजा बी आणि कौसामध्ये एस वजा सी. एस काय असते, तर सेमी पेरिमीटर. म्हणजे तुमची परिमिती आहे तिचा अर्ध परिमिती म्हणतात त्याला. तर ती किती येणार आहे, तर 10x अधिक 8x अधिक 6x. पण आता आपल्या इथे x ची किंमत भेटलाय, म्हणजे इथे काय येणार, इकडे 1/2 टाकल्यावर x ची किंमत, तर 10च्या अर्धा म्हणजे इथे 5 येणार, इथे 6च्या अर्ध्या म्हणजे किती 3 येणार, आणि इथे 8च्या अर्ध्या म्हणजे किती, तर 4 येणार. म्हणजे किती, तर 5 आणि 4 9 आणि 3 12. तर ही झाली तुमची परिमिती 12. पण तुम्हाला अर्ध परिमिती सांगितलं म्हणजे काय, तर डिवायडेड बाय 2 म्हणजे किती, तर 6. 6 ही त्याची अर्ध परिमिती झाली. म्हणजे एस बरोबर काय येणार 6 आणि एस वजा ए काय येणार, तर 6 वजा पहिली बाजू 3. 6 वजा 3 किती, तर 3. पुन्हा दुसरी बाजू किती, 6 वजा 4 तर किती येणार 2. आणि तिसरी बाजू काय, तर 6 वजा 5 म्हणजे किती, तर 1. तर किती येणार, 6 त्रिक 18, 18 दुने 36. 36 वर्गमुळात म्हणजे किती, तर 6चा वर्ग असतो 36. म्हणजे क्षेत्रफळ किती आलं, तर 6 सेंटीमीटर स्वर्ग. समजलं सगळ्यांना. आता ह्या गणितात बघा, ह्या गणितात त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे, तर हा एक स्पियर आहे. स्पियर म्हणजे काय, तर एखादा गोळा, हा तुमचा सर्कल नाही आहे. ठीक आहे, हे लक्षात घ्यायचं सगळ्यांनी. स्पियर म्हणजे एखादा चेंडूच्या शेपचा. तर ह्याचा एक रेडियस आहे, तो काय आहे, तर R1 आहे. पण त्याने आपल्याला इथे काय सांगितलंय, एखाद्या गोलाची त्रिज्या 5 सेंटीमीटरने वाढवल्यास, आता ह्याची जर त्रिज्या म्हणजे हा जर गोळा तुम्ही मोठा केला
हा असा मोठा झाला तर ह्याची त्रिज्या कितीने वाढली त्यांनी सांगितलं आपल्याला, तर ह्याची त्रिज्या वाढली 5 सेंटीमीटरने. ही त्रिज्या कितीने वाढली? 5 सेंटीमीटर. म्हणजे तो गोळा काय झाला तर मोठा झाला. तर जर त्रिज्या 5 सेंटीमीटरने वाढली तर त्याचं जे पृष्ठफळ आहे हे पृष्ठफळ मोठं झालं. ते कितीने वाढलं? तर 880 सेंटीमीटर स्क्वेअरने वाढलं. तर जो ओरिजिनल गोळा आहे त्याचं पृष्ठफळ आपल्याला विचारायचं, त्याचं पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला माहित पाहिजे की स्पियरचं पृष्ठफळ काय असते, पृष्ठफळाचं सूत्र काय असते, म्हणजे सरफेस एरियाचं सूत्र काय असते. काय असते स्पियरचं एखाद्या पृष्ठफळ काढायचं असेल तर 4πr² वर्ग. तर सूत्र भेटलं तुम्हाला. आता तुम्हाला बघा इथे काय दिलंय तर तो 5 सेंटीमीटरने वाढलाय. म्हणजे जो तुमचा हा बाहेरचा स्पियर आहे ज्याचं आपण रेडियस किती घेऊया, R2 घेऊया, त्याचं पृष्ठफळ वजा तुम्ही मधल्याचं पृष्ठफळ जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला जे वाढलेलं पृष्ठफळ आहे 880 सेंटीमीटर ते तुम्हाला त्याच्याशी बरोबर करावं लागणार. तेव्हा तुम्हाला काय भेटणार तर तेव्हा तुम्हाला ह्या R1 ची किंमत भेटणार. आता R1 ची किंमत का गरजेची आहे, कारण त्यांनी आपल्याला घनफळ काढायचं आहे. आणि घनफळाचं सूत्र काय असते गोल्याचं, तर घनफळाचं सूत्र असते व्हॉल्यूम बरोबर किंवा घनफळ बरोबर 4/3 पाय गुणिले r चा घन. ठीक आहे, हे आहे त्याचं घनफळाचं सूत्र. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला r ची किंमत लागेल. त्यामुळे काय तर आधी R1 म्हणजे हा काढायचा ना, आपल्या मधल्याचं क्षेत्रफळ घनफळ काढायचं सांगितलंय. म्हणजे इथे R1 चा आपल्याला R1 लागणार आहे. तर तोच R1 कसा काढायचा आहे तर ह्या पृष्ठफळावरनं काढायचा आहे. ठीक आहे, आता बाहेर ज्याचं पृष्ठफळ काय येईल 4πr² चा वर्ग वजा मधल्याचं पृष्ठफळ किती 4πr1 चा वर्ग बरोबर किती दिले त्यांनी आपल्याला, किती डिफरन्स आहे तर 880 सेंटीमीटर स्क्वेअर हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता ह्याच्यातनं कॉमन काय येईल तर 4π तुमचा कॉमन येईल, R2 चा वर्ग वजा R1 चा वर्ग बरोबर काय तर पुन्हा 800. त्यानंतर हा 4π ह्या साईडला जाईल म्हणजे काय तर R2 चा वर्ग बरोबर R1 चा वर्ग बरोबर काय तर 800/4 आणि इकडे काय येणार गुणिले 22/7, पण आपण तिकडे उलटे करायचे 7/22 म्हणजे काय 4 दुने 8. इथे आले 200, सॉरी इथे आपण 880 आहे, सॉरी मी 800 घेतलं तर इथे 880 असणार आहे. त्यामुळे 22चा डायरेक्ट भाग लागेल. 22 एके 22, 22 चोक 88 म्हणजे किती इथे आले तर 40 आले. परत एकदा व्यवस्थित लिहितो, इथे 880 आहेत, हे गेले 22ने तर किती येणार तर 22 चोक 88 आणि हा 0 आणि हे नंतर 4 जाणार. हे 4 आधी घालवले मी, 4 एके 4, 4 10 40 म्हणजे काय 10 7 70. ठीक आहे, तर हे 70 आले. R2 चा वर्ग वजा R1 चा वर्ग. आता R2 काय आहे, R2 ला आपल्याला R1 च्या फॉर्म मध्ये आणावं लागेल, तेव्हा जाऊन आपल्याला R1 ची किंमत भेटेल. R2 काय आहे बघा, R2 हा पूर्ण मोठा तुमचा रेडियस आहे. ठीक आहे, इथपासून केंद्रापासून मोठ्या स्पियरचा. आणि R1 काय आहे तर ह्या लहान स्पियरचा आहे. म्हणजे काय तर R2 बरोबर काय येणार तर हा R1. ठीक आहे, हा R1 आणि हा 5 सेंटीमीटर वाढलाय ना अधिक 5, तर ह्याच R2 ची किंमत तुम्हाला इथे टाकायची आहे. तर R1 अधिक 5 आणि त्याचा कंसाचा पूर्ण वर्ग येईल वजा R1 चा वर्ग बरोबर 70. मग A प्लस B आणि ब्रॅकेटच्या स्क्वेअरचा तुम्हाला फोड कशी करता तुम्ही, A स्क्वेअर अधिक 2AB प्लस B स्क्वेअर. तर करा R1 स्क्वेअर अधिक 2AB म्हणजे काय तर 5 दुने 10 इंटू R1 म्हणजे 10 R1 अधिक 5चा वर्ग म्हणजे किती तर 25 वजा काय तर R1 बरोबर 70. आता R1 जाईल आणि हा R1 चा वर्ग जाईल, सॉरी इथे पण R1 चाच वर्ग होता, R1 चा वर्ग गेला, R1 चा वर्ग गेला, राहिलं काय 10 R1 आणि हे जे 25 आहेत ते ह्याच्यात जाऊन 70 मध्ये जाऊन वजा होतील म्हणजे किती राहिले तर 45. म्हणजेच R1 बरोबर काय आलं तुमचं 45/10 म्हणजे किती तर 5 दुने 10 आणि 5 9 45 म्हणजे काय तर 9/2 हा तुमचा R1 आलेला आहे. आता R1 सापडला तुम्हाला, फक्त R1 ची किंमत कुठे टाकायची तर ह्या घनफळाच्या सूत्रामध्ये टाकायची. काय येईल तर ह्या गोलाचं घनफळ बरोबर 4/3 गुणिले पाय, पाय काय असतो 22/7 गुणिले R1 चा घन. आता R1 काय आहे 9/2 ह्याचा घन 9/2 तीनदा घ्या तुम्ही 9/2 9/2. आता द्या भाग 3 एके 3 3 त्रिक 9, बे एके बे बे दुने 4, परत हा 2 आणि हा 2 गेला, बे के बे बे 11 22. तर काय उरलं 11 गुणिले 3 गुणिले 9 गुणिले 9 छेदाला काय उरलं तर 7 उरले. आता 9 9 किती तर 9 9 81 असतात बरोबर आहे. त्यानंतर 11 ने 81 ला गुणा, काय येते 11 ने 81 ला गुणल्यावर 11 एके
11 11 8 88 आणि 1 89 म्हणजे 891 आलं. आता राहिले किती तर फक्त 3 गुणायचं आहे. पुन्हा 3 गुणा. 3 1 3 9 त्रिक 27 2 9 8 सॉरी 8 त्रिक 24 आणि 25 26 म्हणजे 2673/7. ह्याचे किती आले 2673 छेद काय तर 7 आणि मग 7ने भाग द्या. 7 त्रिक 21 राहिले किती 5 आणि वर्ण आले 7 म्हणजे 57. 7 8 56 1 आणि वर्ण आला 3 म्हणजे 13 झाले. 7 दुने 14 नाही मग 7 1 7 आणि मग 7 8 56 म्हणजे 381.8 हे तुमचं उत्तर आलं पाहिजे. पण इथे त्यांनी काय दिलेलं आहे तर जवळच्या पूर्णांकापर्यंत पूर्णांकित करून दाखवा. आता जवळचा पूर्णांक कुठला असणार 381.8चा 382. ठीक आहे क्लिअर आहे. फक्त तुम्हाला इथे सुद्धा दोनच फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. एकतर व्हॉल्यूम म्हणजे घनफळ आणि दुसरं म्हणजे पृष्ठफळ. हे दोन जर तुम्हाला फॉर्म्युले लक्षात असतील आणि गणित जर तुम्हाला समजलं की कुठल्या अप्रोचने करायचं आहे तर हे गणित तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आणि अशाच प्रकारचे सगळ्या पेपरमध्ये एक्झाम्पल आलेली आहेत मागच्या एक्झामसाठी. मग ती पोस्ट कुठलीही असून दे ड्रायव्हर असून दे किंवा दुसरी अन्य कुठली. तर ह्याची प्रॅक्टिस किंवा हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवावेच लागणार आहेत. आणि मागच्या पेपर्समधनं जॉमेट्रीचे जेवढे पण एक्झाम्पल आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करावीच लागणार आहेत. मी जेवढे टॉपिक तुम्हाला सांगितले पियर असून दे दंडगोल असून दे किंवा शंकू ठीक आहे तर ह्याच्या सगळ्यांवरची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आता ह्या प्रश्नामध्ये बघा काय दिलंय. एका वर्तुळाची त्रिज्या एका चौरसाच्या बाजूच्या तिप्पट आहे. म्हणजे चौरसाची बाजू काय आहे तर ए घेऊया आपण इथे आणि वर्तुळाची त्रिज्या काय आहे तर ही आर घेऊया. म्हणजे आर काय झालं तर 3 टाइम्स ए. ठीक आहे एच्या 3 पट. त्यानंतर आपल्याला त्यांनी काय दिलंय तर चौरसाचं क्षेत्रफळ दिलं आहे. पुढे काय त्यांनी सांगितलंय वर्तुळाचा जो परिघ आहे तो एका आयताच्या परिमिती एवढा आहे. म्हणजे त्यांनी इथे आयत सुद्धा आपल्याला सांगितलंय. आयताच्या परिमिती एवढा वर्तुळाचा परिघ आहे ज्याची रुंदी ही 92 सेंटीमीटर आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी रुंदी काय दिलेली आहे इथे तर 92 सेंटीमीटर दिलेली आहे. लांबी दिलेली आहे का तर नाही. आणि तीच लांबी आपल्याला त्याने पुढे काढायला सांगितलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण काय काढूया तर आपण हा आर काढूया. पण आर काढण्यासाठी आपल्याला ए काढावा लागेल. आणि ए कसा काढायचा आहे तर त्याने आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ दिलं आहे 441 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय असते तर बाजूचा वर्ग म्हणजे ए वर्ग आणि ए वर्ग बरोबरच काय दिलं त्याने आपल्याला तर 441. म्हणजे ए बरोबर काय येणार तर 441 हे वर्गमुळात. आणि 441 कसला वर्ग असतो तर तो असतो 21चा. जर येत नसेल तर आपण मी मागे तुम्हाला शिकवलं त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. तर हा झाला तुमचा ए. ए पुन्हा ह्याच्यामध्ये टाका मग तुम्हाला आर भेटेल. 21 त्रिक 63 म्हणजे आर बरोबर काय आला तुमचा तर 63 आला. आता पुढची जी महत्वाची स्टेटमेंट आहे वर्तुळाचा परिघ एका आयताच्या परिमिती एवढे आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र काय असते तर 2 लांबी अधिक रुंदी. रुंदी इथे किती आहे तर 92 दिलेली आहे. आणि वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय असते तर 2 पाय गुणिले आर. आता आर किती आहे इथे तर 63. तर इथे 2 2 गेले आणि इथे आपण पायच्या ऐवजी काय टाकायचं आहे तर 22/7 आणि इथे 63. 7 9 63 आणि 22 9 198. ठीक आहे हे 198 बरोबर काय आलं तर एल अधिक 92. आणि तुम्ही नंतर 198 मधनं 92 हे इथे जाऊन वजा करणार तेव्हा एल बरोबर तुम्हाला काय भेटणार तर एल बरोबर तुम्हाला भेटेल 106. आणि 106 उत्तर आहे तुमचं ऑप्शनमध्ये तर आहे. समजलं कसं करायचं आहे. फक्त तुम्हाला क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आहे. क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तर चला होप करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका. कारण मी तुम्हाला जे टार्गेट दिलं आहे 500 लाईक्सचं ते जर आले तर तुमचा जॉमेट्रीवरचा मी अजून इनडेप्थ व्हिडिओ घेईल. आणि त्यामध्ये सुद्धा आपण असे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया जे काही मागील प्रश्नपत्रिकेत विचारलेले आहेत ते. क्लिअर आहे. चला थँक्यू. ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी हा QR कोड स्कॅन करून जॉईन करायचा आहे किंवा मी त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. चला थँक्यू.